बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्हाला भाषण सांगत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मौजूदारी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मौजूदारी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली वाक्य माणसातल्या माणुसकीची, माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देव देतही नव्हतास. तू देव नव्हतास, देव देतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, महामानव होतास. महासूर्याला म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य संस्था, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर नावाने ओळखतात. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणकाय गेलेल्या दलित जातीचे असल्यामुळे त्यांना अनेक वेळा इतर जातीतील लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ते अवघे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांची आत्या मीराबाईंनी केले. 1907 साली आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली. त्या काळी अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे दुर्मिळ होते. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सभा भरविण्यात आली होती. ते शाळेत असताना त्यांचे लग्न दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाई यांच्यासोबत झाले. 1912 मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून BA ची पदवी संपादन केली आणि उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून त्याने अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो असे ते नेहमी म्हणत. त्यांनी ज्या त्या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भिकारीणी सभेची स्थापना केली. दलितांच्या शिक्षणाची सोय करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. ते स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. समाजाचे मूल्यमापन हे स्त्रियांच्या परिस्थितीवरून करता येत असे त्यांचे मत होते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करावे म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात मोलाचे काम केले. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी भारताचे संविधान तयार केले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे. हे शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांनी माणसाला कर्तव्य व हक्काची जाणीव करून दिली. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके, चित्रणे लोकप्रिय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला गेला. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की हाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. समाजाच्या कल्याणाचे आणि कल्याणाचे कार्य केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले हे काम